डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा 2 मार्चपासून राज्यभर दौरा. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यापासून दौऱ्याला सुरुवात होणार. नीलम गोऱ्हेंच्या विरोधात सुषमा अंधारे कोर्टात. वकिलांमार्फत नीलम गोऱ्हेंना पाठवली नोटीस. सुषमा अंधारे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंची रात्री झाली भेट. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण, तर ही भेट राजकीय नव्हती. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंनी नैतिकतेनं राजीनामा दिला पाहिजे. आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी. देशमुख हत्या प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतलेलं नाही. मनोज जरांगेंचा आरोप. 3 महिने होऊनही न्याय न मिळाल्यानं अन्नत्याग आंदोलन करावं लागतं, हे दुर्दैव, अशी टीका. मला राज्यसभेची कमिटमेंट होती. लांजा इथं राजन साळवी यांचं स्वागत करताना आमदार किरण सामंत यांचा गौप्यस्फोट. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर असं नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारवाई. महायुती सरकारचं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट. महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय. छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादिमी अनंतमी या गीताला पुरस्कार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं बेस्ट उद्या जादा गाड्या सोडणार. कान्हेरी गुंफेला जाणाऱ्या भक्तांसाठी केली विशेष सोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.